आपल्या राजांबद्दल, आपल्या आदरा व्यक्तीबद्दल अभद्र टिपा कधी टाकू नये हे त्यांना समजलं पाहिजे. आपण धर्मनिष्ठ माणसं, आपल्या शिवाजी महाराजांबद्दल एखाद्याने वाक्य वापरलं, क्लिप काढून टाकली पाहिजे, काढून टाकली पाहिजे. एखाद्याने तुकोबारायाबद्दल वाक्य टाकलं टीव्हीवर, युट्यूबला, आपण ती क्लिप डिलीट केली पाहिजे. तुकाराम महाराज आपले बाप आहे आणि शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. पण आपलीच मंडळी याला खत पाणी घालते, यावर तुमचं मत काय? मग जातीय दंगल होण्याचं कारण काय? गावातला असंतोष वाढण्याचं कारण काय? माणसांमधले मतभेद निघण्याचं कारण काय? या युट्यूब मुळे नको त्याला फोकस येतो, परिणाम समाजावर त्याचा वाईट परिणाम होतो. तुमचं काय मत आहे? 10 लाख लोक माऊली सोडत आहे, 10 लाख लोक तुकोबारायाबरोबर आहे. मग एखाद्यानं तुकोबारायाबद्दल अभद्र टाकलं, आपण ते डिलीट केलं पाहिजे. आपल्या संभाजी महाराजांबद्दल टाकलं, डिलीट केलं पाहिजे. आपलीच मंडळी त्याला फॉरवर्ड करते, यावर तुमचं मत काय? यानंच घोटाळा होता साहेब. फॉरवर्ड नाही केलं पाहिजे. एक दिवस असा येणार आहे महाराज, सरकारला सुद्धा जे आर काढावं लागेल, विशिष्ट काळात विशिष्ट ठिकाणी मोबाईल बंद ठेवणे. एक 5-10 वर्षाचा काळ जाऊ द्या, 5 वर्ष सुद्धा लागणार नाही. हे खूनबिन आता जे प्रकार जे वाढले ना, बलात्कार, पळून जाणं, चोऱ्या करणं, पुरीनी पळून जाणं, याला खतपाणी इथून पडायला लागलं ना. चांगल्याची बदनामी होणं, एखाद्याची क्लिप टाकणं आणि ती व्हायरल करणं. व्हायरल जेवायची पंचायत झाली आम्हाला, जेवायची. जेवाय जरी बसलं ना, आलेच जेवला, व्हायरल जेवला इंदुरीकर. माझं त्याला फाशी घ्यावं का? हा विनोद समजू नका. म्हणून दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. यसला यस, नोला नो. अभंगातला मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज घुसायचे आपल्याला अभंगात. आज गायक वादक मंडप आले, माईक सिस्टीम आले, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटोळे यांच्या अभिष्ट चिंतन पाटील सदाशिवराव पाटील यांच्या अभिष्ट चिंतनाला आता एक ध्यानात ठेवायचं. आणि कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत नाथ अष्टमी उत्सव कमिटी विटा. कार्यक्रमाचे आयोजक साधा वाढदिवसाला इंदुरीकडचं कीर्तन ज्याने ठुलं, त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर दगडावर आपटा त्या माणसाला 100 वर्ष ब्याव नाही. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, बाकीचा विचार घरी गेल्यावर. पण ही कीर्तन थोडीशी सत्य आहेत, पण ती काळाची गरज आहे. आता आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला तुम्हाला एकच वाक्य सांगतो, वाक्य फारिक ऐकत जा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल कोणत्याही क्षेत्रात, तर त्याला 3 गोष्टी लागतात. एक, त्या व्यक्तीचं प्रारब्ध उत्तम पाहिजे. 2, त्या व्यक्तीचे प्रयत्न चांगले पाहिजे. आणि 3, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. माणूस मोठा होऊ शकत नाही. राजाच्या घरात मुलगी जन्माला आली, ज्या मुलीनं जमिनीवर कधी पाय टेकवला नाही, की ज्या मुलीची सेवा करायला दाशा होत्या, तिला अंघोळ घालायला दाशा होत्या, ती मुलगी जनकाची होती. रामाने स्वयंवरात जिंकली आणि 14 वर्ष राजाची मुलगी वल्कले नेसून वनवासाला निघली. जनकाच्या तोंडातून शब्द सुद्धा बाहेर पडला नाही. महाराज, जनक का बोलला नाही? ऐका उत्तर आता. जर आत्ताचा जनक असता, रामाचं कानपाल फोडून टाकलं. नालाय का तू वनवासाला झाला, मायापुरीला दुसऱ्या नवरा. पण जनक एकही शब्द का बोलला नाही? ऐका जाणकार मंडळी, जनकाला माहित होतं माझी मुलगी पहिल्यापासून राजयोगात वाढली. जर तिच्या जीवनामध्ये 14 वर्ष दुःखाचे प्रारंभात असतील तर तिला भोगायला काय हरकत आहे? आणि तिला भोगलाय तर ती सीता राम झाली. राम सीता नाही झाली, सीता राम झाली. सीतेनं 14 वर्ष वनवास भोगला याचं एकमेव कारण ते तिच्या प्रारब्धात होतं. प्रारब्ध कधी कोणाचं टाळू शकत नाही. यावर तुमचं मत काय? दुसरे उदाहरण सांगतो. बहिणीचं लग्न झालं, 18,000 घोडे बहिणीला दान केले. लग्नाची वरात निघली महाराज, आणि वरातीत आकाशवाणी झाली आणि बहिणीनं भावानं बहिणीला जेलमध्ये ठेवलं. बहिणीला दिवस गेले, बहीण बाळंत झाली. आणि बाळंत झालेल्या स्त्रीच्या स्तनाला पाना फुटला महाराज. पण त्या आईला आपलं मुलगा स्तनाला लावता नाही आलं महाराज.
नाही नाही, सख्या भावानं पोरग दगडावर आपटलं, 6 आपटले, 7वा योग मायेनं नेला आणि 8वा कृष्ण जन्माला आला. तो सुद्धा टोपलीत बसून पुढे गेला. महिला मंडळ 8 मुलं ज्या आईला झालीत, त्या आईला एकही मुलाच्या तोंडात आपलं स्तन देता आलं नाही, पण तिनं सांभाळा नाही. तिचं स्तन प्यायला जगाचा बाप आईता गेला. हे प्रारब्ध आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं स्तन कोणतं असेल? भाग्यवान की ज्याला गोपाल कृष्णाचं तोंड लागलं. आणि सगळ्यात मोठी मांडी किती भाग्यवान का त्या मांडीवर जगाचा बाप खेळला. काय मांडी असेल त्या आईची का त्या मांडीवर गोपाल कृष्ण खेळला. आणि ते स्तन किती भाग्यवान असेल की त्या स्तनातलं दूध गोपाल कृष्ण प्याला. विश्वाचा मालक हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहीला पैसा मोजता येईन. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही. असा नवरा मिळाला. जलसाधारणच्या कामाला गेली. काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, असा नवरा मिळाला का तिच्या कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे. आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला पहिलं वाक्य 1 प्रारब्ध उत्तम, 2 प्रयत्न चांगले, 3 आशीर्वाद. आता उलट फिरू आपण. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तो आपला स्वाभिमान आहे. जर आपल्या माणसाला मोठं करीचा, आपला एखादा डॉक्टर आहे, विद्वान आहे, हा म्हणायला काय हरकत? दरिद्री लोक आपली अवलाद प्युअर भिकारी. एखाद्यानं गाडी घेतली तर आपली अवलाद हसत सुद्धा नाही. त्याचं मुळ्यात दुखत हसत नाही. हलकट क्वालिटी हप्त्यावर घेतली असेल. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असं. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असं, दरिद्री. एक भांडे घालणारी मुलगी तहसीलदार झाली, स्वाभिमान आहे. एक शेतकऱ्याचा पोरगा SP झाला, स्वाभिमान आहे. एक भांडे घालणारीची मुलगी MBBS झाली, स्वाभिमान आहे. एक पाटील साहेबांसारखा आमदार आपल्यातून मोठा होत गेला, स्वाभिमान आहे. आणि पुढे मोठं करीत राहा, पुढे मोठं करीत राहा. तुम्ही बधीर होईल. तुम्हाला तुमचे मेंदू काम देते नाही महाराज. 90 पिऊ तुम्ही सुधून जाईल. माणसं बधीर झाली महाराज.
बधीर झाली बस. फक्त आता माझ्या पुढे बसलं का खरंय खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. पाल ठेवली तुझी लोक काही नाही राहिलं. आणि आमदार साहेबांच्या अभिष्टचिंतनाला सुरुवात करताना एक कोणती व्यक्ती मोठी होत असेल तर आपल्याला स्वाभिमानच पाहिजे. आणि आपली माणसं मोठी करायला काय हरकत आहे? काय हरकत काय? काय हरकत काय? काय हरकत काय? आपला एक पैलवान जर महाराष्ट्र केसरी होत असेल तर काय कौतुक करायला हरकत आहे? काय कौतुक करायला हरकत आहे? CBSE ला आपल्या एका पोरीला 99% मार्क पडले. काय कौतुक करायला हरकत आहे? काय हरकत आहे? आपल्या गावातला एक 12वीला गरीबाचा शिकलेला पोरगा केंद्रात पहिला आला. काय त्याचं कौतुक करायला हरकत आहे? काय हरकत आहे? एक गरीबाच्या घरातला पोरगा महाराष्ट्र केसरी झाला. काय कौतुक करायला हरकत आहे? आपल्याला मोठं करीत चला ना. आपला एखादा डॉक्टर आहे विद्वान आहे. बाकीचे लोक म्हणतात तुमची डॉक्टर फार हुशार आहे. मग आपल्याला हा म्हणाय काय रोग झाला? आपली अवलाद म्हणते तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. आपली लोकच पाल ठेवली तुझी. काही तरी विचार कधी पॉझिटिव्ह विचार ठेवायचा नाही. आणि कधी आयुष्यात पॉझिटिव्ह विचार ठेवा. विचार कसे पाहिजे? पॉझिटिव्ह. पण चांगलं झालं वा काय वा नाही तरी इतरांचं शिका जरा. हे राठी झवड नावंदर खटोट शर्मा वर्मा यांचं शिका. 2 भाऊ वायले निघले त्यांनी जर दुकान टाकलं मध्ये फक्त भेटे इकडे वस्तू मिळाल्या नाही तर तो म्हणतो इकडे घे. आपला म्हणतो कुठे घे. किती लोक तू इथून सांगलीला जाय पण विट्यात घेऊ नको. तरी इतरांचं शिका. इतरांचं शिका. केरळवरून हवा भरायला पोरगा आलंय. केरळवरून एवढ्या खोक्यात राहतय. त्यानं हायवेला गुंठ्यावर जागा घेतली हवा भरण्या. आपल्याकडे 1.5 किलोमीटरला धाबा आहे. देवळावानी गाड्या लावितात लोक. तसा भक्त निघालाय हरिपाठाला. धाब्यांवर गाड्या लावतात. धाब्यांवर गाडी लावून रिलॅक्स मध्ये. बरं आमच्याकडे व्यसन करायला वय नाही राहिलं. वय नाही, लाज नाही, आबरू नाही, बेशरम. म्हातारा माणूस धाब्या पुढे वाचलं तरी यांनी हात घुसायचं. आमची मंडळी क्वाटरी पिऊन भकार झाली. बोर मारणाऱ्यांनी आपल्याकडे जमीन घेतली. MP ची ट्रक आमच्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते. आणि आमची अवलाद जमीन विकून धाब्यावर खाते. इतकी भिकार अवलाद आहे आमची. आमच्याकडे 9वीचं क्वार्टर पेते 15चं असं एवढंच. विसरून नाही टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते तुझं सगळं मी तुझं सगळं मी तुझं सगळं. तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा विचार तुझ्याला. आम्ही दोघं सोडून मला माहिती. 10वीचं एवढे ते 16चं आहे. 10वीचं म्हणजे कितीच आहे? 16चं. उगाच बंगली. बापाला काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? आता त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम्या. मग आता काय करेल? कॉलेजला गेलेलं 11वीचं आहे 17चं आहे. कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चीअर करतय. दत्तू पाटील की जय हो. गेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारता. पुढे आम्ही रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या तर बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमीन विकल्या. हे इंद्रिकचं कीर्तन आहे भाऊ. मी मरेल ना महाराज. मरणार नाही 5-25 वर्ष. पण जाऊ द्या मी कधी मरू द्या महाराज. तुम्हाला आपली रोज आठवण येणार. आता तुम्हाला वाईट वाटत. 80% तरुण पोरं इंद्रिकरला शिवाय देत्या. काय बा म्हणे इंद्रिकर दारुड्याला लय बोलतो. त्याच्या काय बापाची पेतो का? तुम्ही माझ्या बापाची पेत नाही पण माझ्या बापानं तुम्हाला का पाहावं? तुमचा बाप मेलाय का? माझ्या बापाची पेत नाही तुम्ही पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर गेलेत हे ध्यानात ठेवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय.
लोकांना वाटतं महाराज काही बोलतो पागल नाही मी आता थकलो तरी 90 करतो महिन्याला. मी काही सीझन बुवा मधला माणूस नाही. कसा आहे महिना निघू 80-82 कीर्तनाला भ्याव नाही आपल्याला. कधी बी सहज 3 करतो, जवळ सापडलं तर 4. ही कीर्तन काळाची गरज आहे. आणि हे काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य आहे. कानाला वाईट आहे पण सत्य आहे. एकच वाक्य सांगतो तुम्ही तुम्हाला, कृष्णाला प्रारब्ध बदलवता आलं नाही. उलट सांगतो तुम्हाला, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. उलट फिरा, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाच्या जवळ मेला. कापड नाही तर अंगाला कापड क्वार्टर येते ते मागून चड्डी फाटेल, फाडून टाकेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवी? सावध व्हा. सांगा हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे महाराज. त्याच्यामुळे परिणाम काय झालाय माहिती का महाराज? एक वर्ग खलासच झालाय आणि एक वर्ग श्री. शिका इतरांचं शिका. एमपीची ट्रक आमच्या हायवेने जाते, जर बंद पडली रस्त्याला तर ड्रायव्हर आणि किन्नर गाडी खाली झोपतात. पैसा कमवला त्यांनी. फुटाण्याची गाडी पाहिली, फुटाण्याची एवढेच फुटाणे, एवढंच फुटाणे आणि एवढंच मडकई. त्या मडक्यात एकच लाकुडी, दिवसभर दूर निघतोय, मग कवा जाळात. त्याचं माप पाहिलं का? फुटाण्याच्या गाडीवाल्याचं माप खालून घालते. 10 फुटाने 2 रुपयाला. पिळकावण्यात एक कुठला 9च राहिली, उघडताना 2 गेले, 7च राहिली. आपण लय पेर असल्यामुळे टरफालच तोंडात आले, फुटाने गेले. तिथं मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदाराला याजानं पैसे दिले. लोकांनी नुसतं म्हणायचं जग सुधारले. चांगले मांडी घालून जेवत होते लोक. कोणला किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. ते वर हात ना आला, ताटली हातात घेत पाहत. कार्यालयात का हिंडतो? गावातच हिंडा, ताटली तर आहेच त्या हातात. काय काय कर उभ्यानं एखादा भात सांडला, ताटली सापडली, भात सापडला, वरण सापडला. तेवढं त्याकडून धक्का लावला, तो भातही सांडला. पूर्वी चांगली गुलाबजामू गोल होते. कोण आचार्य अवलाद पैदा झाली, त्याच्या काय बापाचं गेलं, लांबावला गुलाबजामू. तर गुलाबजामू गोल, म्हातारे माणसं टपाटप खायचे. लांबला गुलाबजामू, कुठला म्हाताऱ्याच्या नागपुरी येण्याचा बाजार. ते गोल गुलाबजामू म्हातारे माणसं टपाटपा तोंडात टाकायचे, मजेशीर खायचे. एक किड्या आलाय आचार्याला, लांबवला गुलाबजामू. काही नवीन काढायचं. बुंदीन गुलाबजामू सेपरेट खायला शोभते का एकत्र? सेपरेट. बुंदी डाळीचे, गुलाबजामू मैद्याचे. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाकात आहे. कोण आचार्य अवलाद पैदा झाली, एकत्र केले दोन्ही. राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली. आता नवीन जेवण येणार आहे पुढच्या वर्षी, पसरे जेवण. सपाट पसरायचं, नाकानं रसा आत ओढायचा. वांग गुतलं पाहिजे सुधारलं. सुधारलं कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली, प्युअर फाजील. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी गेटवर उभी करायची. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. हायवेला मिळतो तो, आता 100ला झालाय, नाही तो 35लाच होता पहिला. त्या नवरदेवा माग 2-4 ते खांबे, नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटकेल 2-4 जण. त्या नवरीच्या माग 2-4 याडपाट पुरी. इतकी मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि
पॉप नावाचा भांग पाडती. पॉप नावाचा भांग माहिती ना, इथं खड्डामध्ये झटका, इकडं लसणाचा वाफान, इकडं कांद्याचा वाफान, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि हा भांग पुढं पुरगाळायचा आणि एक बट मोकळी ठेवायची, याला म्हणायचं देवयानी. आणि आता एक नवीन भांगाला एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनलच्या कडेला होतं, पोरीनं असं गेलं, ते पडलं कॅनल मध्ये. त्याला वाटलं फुलावलं का काय, गेलं बाबा येड्याचा बाबा. त्याच्यापुढे तो बँडवाला ऐकू दे. बाहेर फूल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं ब्रेक पेटवायचं आहे. बाहेर फूल बरसा मेरो तो महबूब चालवतो कसं माहितीये का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटली ती बुच टाका, बेवडं येते. ते मरणाचं 90 आणतात, त्याला गावा लागत. संपली लोक. हो, अरे सगळ्यांनी पाटील साहेबांच्या वाढदिवसाला देवाकडे मागा. देवा त्यांच्या सगळ्या परिवाराला मजा. इथं मजाच हो. उघड डांबरी उगण जीप काढा, लोकांची घोडी खा. नाचणाऱ्यांना नाही वाईट बोलतात लोक. आज आमदार साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला कीर्तन इंद्रियकडचं ठेवले म्हणल्यावर त्यांना 100 वर्ष भेव नाही. अभिष्ट चिंतनामध्ये पहिलं वाक्य, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा झालाच पाहिजे आणि करीतच राहिलं. आजरी पण बोलत जायचं, ते केलंच पाहिजे. पण मुद्दा आपला असा होता, त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंडायशी लागू दे. आता प्रॉब्लेम असा आहे, गाठ्यात वाढदिवसाचा अभंग नाही, तुकाराम महाराजांच्या गाठ्यात नाही. कारण जेव्हा वाढदिवस सुरू झाले तेव्हा गाथा नव्हता. वाढदिवस आता सुरू झाले. आता त्या वाढदिवसाला एक गायक, वादक, गुरुजन मंडळी, महाराज मंडळी, कीर्तनाला बसलेले शिक्षक, प्राध्यापक, अंगणवाडीची बाई, बी, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, पोलीस पाटील सगळ्या लोकांसाठी 5-6 आपण संकल्प करू. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मान्य. आपल्याकडे माणूस मेला. आमदार साहेबांच्या वाढदिवसाला पहिला संकल्प करायचा आपल्याला. आपल्याकडे माणूस मेला, काय करतो आपण? जाळतो. कुठं? बोला पटकन. स्मशाना. जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या माणसाची राख, हस्ती कुठे टाकतो? नदीत. पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या. ती राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा, ही निसर्ग आहे. नदी माता आहे, नदी माता आहे. माऊली जेजुरीवरून निघली की निर्याला स्नान होतं. काशीला तुम्ही गेला, नदीत आंघोळ करता. पंढरीला गेला, नदीत आंघोळ करतात. आजपासून पाया पडून सांगतो, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. नद्या पवित्र ठेवा. मग तुम्ही म्हणाल काय करा? एक, ती राख गोणीत भरा, घरी आणा, शेतात एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. यावर तुमचं मत काय? याच आमदार साहेबांना खऱ्या शुभेच्छा. झाड लावा. आणि झाडं लावायवर भाषण करू नका. भाषण करूच नका. भाषणाने वाटलं झालं. इंग्रज गेल्यापासून झालेला येतोय आपण. ही लावलेली झाडं गेली कुठं? दरवर्षी
वर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच. अरे सगळी झाडं जर लावली असती महाराज तर विटा, मायनी, कराड सारखी गावं दुष्काळानं वरपळलीच नसती. उन्हाळ्यात सुद्धा पाऊस आला. दुष्काळ फक्त दोघांनी भोगलाय, एक शेतकरी, दोन त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणला दुष्काळ आहे? लबाडे हाणायच्या कोणला दुष्काळ आहे? काय नोकरीवाल्याला रोग झालाय? काय आम्हाला रोग झालाय? काय पुढाऱ्यांना रोग झालाय? ऊत आला पैशाला, ऊत. काय ते दुष्काळ आहे? दुष्काळ फक्त कोणी भोगलाय? शेतकरी त्याच्या दारातली गाय. तिसरा कोणला दुष्काळ आहे? माणसं दुष्काळ का पडतो? नद्या स्वच्छ ठेवा. पडतंय का बघा? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. नद्या स्वच्छ ठेवा. दोन, तुम्ही म्हणाला आम्हाला जमीन नाही, झाडं कुठं लावा? गावाच्या बाहेर जेवढी पडेल जागा आहे कुणाही झाड लावा आईवडिलांच्या आठवणीनं. आणि आईवडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीपर्यंत त्याला पाणी घाला. 12 महिन्यामध्ये ते झाड तुम्हाला आई बापासारखी सावली देईल. नंतर पाणी लावलं, झाडं लावा. नाही नुसत्या जाहिराती नका करू. झालं आता 8-10 दिवसानं सरकार उठलं. पर्यावरणाचा समतोल, वृक्षारोपण. लगेच पेपरला 3 लाखाची जाहिरात. पहिलं पहा पर्यावरण. त्या 3 लाखामध्ये निम्या गावाला झाडं होती. गुरुजी उठला अजून 15 दिवसानं. लगेच आता शाळेतल्या गुरुजीला तर झोपत नाही. लगेच पोरांना दम द्यायचा. कुराण टिकावा, उकर 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 उकर, मला पाणी आण. खड्डे उकराय तू मग खड्डा कोण घेत होत? लगेच हे कॅमेरावाले, मीडियावाले, पेपरवाले यांना झोपा नाही. हे लगेच यावा, लगेच त्या खाला पुढारी यांना झाड. लगेच कॅमेरावाले ते एक डोळा बिळा झाकणार. ऍक्शन, स्माइल 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 स्माइल. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान का आपल्याला फोटोवाल्याला हसायला सांगा. सगळ्यात मोठा अपमान. ज्या दिवशी आपल्याला फोटोवाला म्हणून ना स्माइल, त्या दिवशी आपण फाशी घेतली पाहिजे. फोटोवाला सांग स्माइल स्माइल स्माइल. लगेच पुढारी येणार. बाकीचे कार्यकर्ते आहेत त्याला काय झोपा नाही. कार्यकर्ते कवा आहे? लगेच सरका सरका स्माइल स्माइल. लावलं झाड, मी आलं झाड. आलं लावू नका. ऐका, बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्याच्या अगोदर बापाच्या दारात एक झाड लावा. त्याला मायाची आठवण लावू द्या. सुनबाईनं घरात आल्यावर मी या घरात लक्ष्मी आली म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी शाळेत शिकले म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी या शाळेत नोकरी केली म्हणून एक झाड लावा. विद्यार्थ्यांना मी ही शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून एक झाड लावा. नुसत्या खुर्च्या गुंतू नका. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभं राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे का? झाडांवर भाषण करू नये. आणि भाषण कुठं करायचे? 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला. 1ली ते 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. हे शाळेत भाषण करणारे ध्यानात ठेवा. 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला पोर तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि नंतर भाषण करा. मग कळलं तुम्हाला काय भानगडी. पोरं कशामुळे गुंतल्यात? गोळ्या वाटा पोरं म्हणजे तू इंग्रजांच्या गोळीच आहे. ते पोरं वाजितात टाळ्या. आपल्याला वाटतं भाषण आवडतं. भाषण करणाऱ्या माणसांनी 2-3 ठिकाणचं भाषण टाळावं. एक, 1ली ते 4थीचा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम असा एक 2-3 मिनिटात उरकावं. काय मत आहे तुमचं? 10वीचं एक भाषण टाळावं. नदीवर बोलू नाही. लई वाईट बोला त्या बसणारी लोक. कचाकच वाढा लावी त्या खाली. आपल्याला वाटतं भाषण जमलं नाही. बरं, भाषण खालचे लोक शिव्या खाऊन देते. आपले सगळे लफडे त्यांना माहित. बरं, 10वीचं भाषण म्हणजे लबाड भाषण. कसा आहे मरू चांगलाच म्हणायची पाळी येते ना. तो येणा सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे आमचे जवळचे संबंध होते. 10वीतलं भाषण टाळावं. आणि लग्नातलं एक भाषण टाळावं. लग्नातलं भाषण ऐकायला कोणाला मूड राहत? लग्नांमध्ये मुळात एक सांगतो महाराज, एका जाणकार माणसानं सगळ्यांच्या आभार मानावून स्टॉप करावा.
पाच सहा नावं कागदावर लिहून घ्यावे VIP लोकांची, एवढी लग्नाला आणते बस. भाषण लग्नात करू नये. दाव्यात सुद्धा एका जाणकार माणसानं जो माणूस मेला त्याची थोडी माहिती सांगावा, स्टॉप करावा. या हाताने इज्जत घालवायची लक्ष नाही. बरं, लग्नाचा असा प्रॉब्लेम आहे, कोणतीही भाषण ज्याची पोरगी पडून जाईल त्याचं भाषण आपल्या पोरीला याचीच सापडा ना. हे बंद झालं पाहिजे. एक ऐका आता बारीक, झाडं लावलीच पाहिजे. काय म्हणते तुम्ही? ही काळाची. आणि प्रत्येक व्यक्तीने जर एक झाड लावलं, ह्याच आमदार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा. माता येते नद्यांमध्ये, आज नद्याच राहिल्या नाही. काय माहिती, आपल्या गावात एखादा 40-45 वर्षाचा पोरगा मेला, स्त्री असो किंवा पुरुष, तो मारायचा मेला म्हणजे तो आपण जाळायला नेणार. पाया पडतो तुम्हाला, जाळण्याच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या.